भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलालदादा देवरे आनंदखेडा सूत्रपाडा पुण्यनगरीमध्ये सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी अन्न पाणी त्याग आमरण उपोषण करत आहेत। आज तिसरा दिवस। पहिल्या दिवसापासून धुळे जिल्ह्यातील आयुक्त आणि नाशिक विभागीय आयुक्तांनी आमच्या उपोषणाची दखल घेतली आणि माझी जी मागणी होती भारतीय राज्यघटनेच्या आधारावर, ती मागणी म्हणजे 1,34,000 तरुणांना प्रशिक्षण देऊन तुम्ही जो नोकरी देणार होते, तर त्या संदर्भात कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41 या संविधानिक कलमांच्या आधारावर वसती शाळेत 12वी आणि पदवीधर तरुणांना शिक्षक म्हणून दिलं। त्याच्या आधारावर निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा यांनी दिलेला शब्द, त्याच्या आधारावर आणि आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यावेळेस आपल्या महापुरुषांनी उपोषण केले, आंदोलन केले आणि ते उपोषण झालं, त्याच पद्धतीने मी स्वतः अभिलाल देवरे जिल्हा परिषद शाळेमध्ये 30वीचा वर्ग सांभाळला। मी स्वतः आमरण उपोषण करत आहे। माझ्या मित्रांना आणि मला कायम नोकरी द्यावं। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री 3.5 कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन करतात, हे आमच्यासाठी जी.आर. आहे। दुसरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासन करतात, हा आमचा जी.आर. आहे। राज्याच्या 10 लाख तरुणांना आमच्यासोबत नोकरी मिळावी यासाठी आमरण उपोषण करत आहे। जर या 1,34,000 तरुणांना शासनाने ठोस उत्तर दिलं नाही, तर मी स्वतः औषध घेणं सुद्धा त्याग करेल आणि याचा सर्वस्व जबाबदार राज्याचे मंत्रिमंडळ आणि केंद्राचे मंत्री राहतील। इथंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।